सो हे गाईज कसे आहात तुम्ही मला ओळखत असाल तुमचीच लाडकी पायर पालंडे. सो आज आम्ही करतोय लुक ॲट मी. घे ना लवकर व्हिडिओ. आम्हाला साकी नाकाच्या इथे बोलवलंय म्हणजे अंधेरीला 17 ऑगस्टला 2 वाजता. मुंबई उपनगर मधली सर्वात उंच मूर्ती म्हणजे साकी नाकाच्या महाराजाच्या शाही आगमन पहा. पुढे किती घाण आले बघा. आणि खाली झोपल्याचं नको करू, सरळ घ्या. सरळ उभा आहे, मोबाईल सरळ पकड. बाहेर नाही ते फेरीवाले येतात एवढा आवाज येतोय पूर्ण एवढा जर पाठी. चल स्टार्ट ना. नमस्कार, मी तेजस पालांडे. मी येतोय 17 ऑगस्ट दुपारी 2 वाजता मुंबई उपनगर मधली सर्वात उंच मूर्ती म्हणजे साकीनाकाच्या महाराजाच्या शाही आगमन पाहायला ना. चालू ठेव ना, पाठांतर कच्च आहे. मोहन डब्बो स्टार्ट. नमस्कार, मी तेजस पालांडे. मी येतोय 17 ऑगस्ट दुपारी 2 वाजता मुंबई उपनगर मधली सर्वात उंच मूर्ती म्हणजे साकीनाकाच्या महाराजाच्या शाही आगमन पाहायला. मी येतोय, तुम्ही जरूर या. येताय ना मग. गणपती बाप्पा मोरया. मान बरोबर आहे ना, ढुलते मान नंदी बैलार की बघ. नमस्कार, मी तेजस पालांडे. मी येतोय 17 ऑगस्ट दुपारी 2 वाजता उपनगर मधली सर्वात उंच मूर्ती म्हणजे साकीनाकाच्या महाराजाच्या शाही आगमन पाहायला. मी येतोय, तुम्ही जरूर या. येताय ना. खरं असं ते झोपलं. गाईज आता सॅमची व्हिडिओ आम्ही घेतोय, बघूया सॅम किती राईट बोलते. अँगल चांगला घे. मी एकच बोललो राईट. नमस्कार, मी संपदा पालांडे. मी येते दुपारी 2 वाजता. पहिला टेक चुकला. नाही ते मला लक्षात नाही, ते लक्षात नाही काय. आणि मी संपदा पालांडे आणि मी येते दुपारी 2 वाजता 17 ऑगस्ट. मला काय माहिती नाही जमत आहे. ठीक आहे. नमस्कार, मी संपदा पालांडे आणि मी येते 17 ऑगस्टला दुपारी 2 वाजता. पहिला टेक पाठ आता येणार यार, काय करू. ब्लॉग बघून सगळे नक्की. आम्ही खूप मेहनत केली व्हिडिओ बनवायला. पागल घे लवकर. साईडला सगळ्यांचं काय त्या साईडलाच एकाच पडद्यावर. मग स्टार्ट. नमस्कार, मी संपदा पालांडे आणि मी येते दुपारी. नमस्कार, मी संपदा पालांडे आणि मी येते 17 ऑगस्टला दुपारी 2 वाजता मुंबई मधील उपनगर बोलते काय. ओके स्टार्ट. नमस्कार, मी संपदा पालांडे. मी येते 17 ऑगस्टला दुपारी 2 वाजता मुंबई उपनगर मधील तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. ओके. मी कधी पाठांतर मी असं पण बोललीच नाहीये गाईज. वर्गात माझं पाठांतर व्हायचं. मी बारीक दिसते ना काही. पहिला नंबर पण नाही यायचा वर्गामध्ये. माझा आलाय, 3रा आला. आम्ही तर डब्बू होतो वर्गामध्ये. पहिले फर्स्ट एका टेक मध्ये 5 जातो. किती टेक किती सांग जरा. 4 किती सांग. ह्या संपाचा पहिला टेक 2 3 4 5 6 7 8. माझं हे काय लगेच किती यायचं. 1 सती बरोबर 1 2 3 4 5 6 7 8. ओके चला. 8 टेक आहे. आणि हिची किती. हे बघ 8च झालं. मग आता बघ अजून बघ. लेवल अप गाइस. सपा हरे बघू आता करच. स्टार्ट. बोल जरा एक. नमस्कार, मी संपदा पालांडे. 17 ऑगस्टला मी येते 17 ऑगस्टला दुपारी 2 वाजता मुंबई उपनगर मध्ये सर्वात साई बाबा. बघ ना एकदा बघ ना व्हिडिओ. जाऊ दे, मी बोलते, तू चालू कर. मी येते 17 ऑगस्टला दुपारी 2 वाजता मुंबई उपनगर मधील सर्वात उंच मूर्ती म्हणजे साकीनाकाच्या महाराजाच्या आगमनाला मी येते. आगमनाला बोलत चालतं ना. साकीनाकाच्या महाराजाच्या आगमनाला मी येते, तुम्ही सुद्धा जरूर बाकी आहे. येत आहे ना मग.
पायाची का बाकी हे पायल चोर आपल्याला हे करा. सगळे रेडी वगैरे झालेले आहे. आता आम्ही रेडी होतोय. ज्वेलरी वगैरे बांधेल ताई आता आहे ना. सॉरी ज्वेलरी काय केस बांधची हेअरस्टाईल काय प्रोफेशनल हे दे. सो गाईज आता आम्ही करतोय हेअरस्टाईल. आणि आज ना दिवसभर पाऊस आहे तर टेन्शन आलंय जरा की शूट करायला प्रॉपर भेटला पाहिजे. कारण जो घागरा आहे तो ना खूप म्हणजे लॉंग होतोय मला आणि म्हणजे खाली लोळतोय त्यामुळे खूप टेन्शन आलंय. आणि कृष्णा कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल म्हणजे तुम्ही ओळखा. बघूया थांब व्लॉग घे थांब. गाईज मेकअप आर्टिस्टची मेहनत बघा. आम्हाला म्हणजे मेहंदी काढायला भेटली नाही म्हणून स्केच पेनने आम्ही हे करतोय. कळत पण नाही की ते स्केच पेनने काढलंय म्हणून. वाईट लावायचं ना असं काढून वाईट गंध कुठं टाकला. गाईस तेच आमच्यासाठी घेऊन आला बिचाराने. खाली माझी भांडी वगैरे घासायची बाकी होती ती पण भांडी वगैरे पण घासला. थँक्यू. तिचं रोजचं झालंय. रक्षाबंधन गिफ्ट दिले आहे त्याने भांडी घासणं. जिमला जाऊन आला आणि त्याला ना सगळं डाएट केला आणि मग आता भांडी वगैरे घासून वरती आला. आम्ही लोक जाणार आंघोळ करणार झोपणार 4:30ला निघणार. ओके कॅमेरा जाणार दोन्ही कॅमेरा 4:30 असं जाणार. 5 वाजता येऊ मम्मी. सो गाईज फायनली मी रेडी झाली आहे. फक्त हातामध्ये गजरे टाकायचे बाकी सगळं डन. खूप छान कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून एक सरप्राईज आहे जो कृष्णा तुम्हाला सांगितलेला तो मी बाहेर जाऊन दाखवेन तुम्हाला. आता कृष्णा सध्या ना कलर लावते हाताला. मेकअप आर्टिस्टचं काम आहे जे ती करते आता. छान वाटतंय. फायनली रेडी झालं आम्ही. हो हो तुमचा कृष्णा वर्षन गार्डन आहे तिकडे. तेव्हा कशी पूर्ण हे झालंय तो घागरा. फायनली आम्ही ज्या लोकेशनवर यायचं होतं त्या लोकेशनवर फायनली आलोय इकडे. आमचा कृष्णा ओळखा आणि सांगा कृष्णा कोण आहे. कृष्णा जरा फिर ग. पण त्या झोपाळ्याला आपण गाईज इथे त्यांच्याकडे कोणतरी फोटो काढायला आलं. ते बोलले घेऊ का फोटो. आणि बोललं ठीक आहे घ्या म्हणून मग ते घेत आहेत आता. भाभी और ननंद है वो. यस यू आर मॅरिड. नो 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 होने वाला है इनका इनका. गाईज कृष्णाला शिकवतोय. करेक्ट. बघा होत्या गाईज. वेरी वेरी बंद दीवानी. राधा इधर है कैमरा पकड़ रही है. कृष्णा का फोटो ले रही है. दादा इधर है. लेंगा खाली आलाय कृष्णा इज शूटिंग द फिल्म. कृष्णा कसा पण राधाच्या भोवतीत फिरत असतो. सो आपण आपल्या वेट गाईज माझा हेअरस्टाईल येते. फिरा आता राधा. गाईज रिएक्शन खूप हे होतं. भार आलं.
फिर आता तू फिर हा गाईज ह्या प्रकाराने राधाशी नटलेली, अरे सॉरी हात आला, राधाशी नटलेली आहे. खूप जड आहे गाईज. गाईज आमचा फोटोग्राफर आलेला आहे. शायनिंग मारत आला. शायनिंग अरे मला काय माहिती, मी बेसला जाऊन आलो. कांदे राहून लोकेशन नाही माहिती. कौन लगा आपको? कौन लगा ये लड़का? लड़का लगा आपको? तो पहला तो लड़का बोला, आप भी लड़की बोल रहा है. मेरे को लगा इसे. अच्छा ओके. पहचानो कौन है? तुझे नहीं पता कौन है ये? कृष्णा जी. क्यूट बोलला कृष्णा जी. आज काय खरं हमारी कृष्णा जी है वो. तिने तिचा फेसच वेगळा वाटतं यार. नाही आता तिला आली असती त्याने वाजवत आलो असतो रस्त्याने. नाही बचताय हमको आता ही नाही रे. देऊ नका बोल असतात बट ते नाहीये. एकच आहे बाळा. हा तेच म्हणजे त्याला वाजणार पण नाही. नको वाजव, पण तुला कुठे जायचं मस्त वाटत. कैसे दिख रही है कृष्णा जी? बताओ कैसे लग रही है? क्यों रे इतना दादागिरी कर रहे रे उसपे? तिथे फोटोशूट चालू आहे. मेरे राधा कृष्णा. एक सेकंड वेट. अँड हाय शुभम, ब्लॉग मध्ये येत आहे तुम्ही. सो जरा थोडस दाखवा तुम्ही कसे आहात. ह्याला तर तुम्ही ओळखत असाल. कृष्ण झालेत म्हणून ते काका तिथे बसून सॉन्ग गात आहेत. त्यांना आवडला लुक. थँक्यू काका, थँक्यू. हे बघा सगळे इकडून जमले. तसं काही शूटिंगच चालू आहे इकडे. सगळे बघतायत त्यांना गाईज, सगळे बघतायत त्यांना. बघा इथे सगळे बघतायत ह्यांना. बघा सगळे हे बघा, हे बघा बिचारे कॅमेरामॅन. काय दिसतोय कृष्णा आज बाई. इंग्लिश बोलायला तो तुझा तो मार्क है. लोगों का रिएक्शन देखो, लोगों का रिएक्शन. ये क्या है? शूटिंग रिएक्शन. हे हाय तू इथे बघ पहिला. इथे बघ, इथे बघ, इथे बघ. हा 1 2 3 वरती. हा तिकडे. मग तुझं फेस थोडं. आता नुसता साधारणचा हसतच. कॉलगेटची ऍड आज करणार. नाही मेंटॉस. हॅपीडेंट चलो रेडी. घे 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 फोटो. वाव. इसके साथ भी लेना है, कृष्णा के साथ. बाय ग किती क्यूट आहे ती. सो गाईज माझं शूट फायनली कंप्लीट झालेलं आहे. आणि आता तुम्हाला कळलं असेल कृष्णा कोण आहे, म्हणजे आपलीच वंशू. सो वंशिकाचं आता शूट चालू आहे. जे एकटीचं म्हणजे दोघांचं झालं आणि माझ्या एकटीचं शूट झालं, तर वंशूचं चालू आहे. सो मी दाखवते. वेट. सी गाईज. आणि हे 3 फोटोग्राफर. नाही दिसलं आता कर. हा हा तू ये. आणि अशी वरती कर डोक्याच्या वर. असा कर हात. जसा दास्ताना कसं करतो कुठे बघू खाली. हे गाईड शूट झालेलं आहे. राधा आणि कृष्णा खूप दमलेले आहेत. आणि हे तुमचं नाव काय विसरले मी. शुभम. शुभम अँड प्रणित खूप छान फोटोग्राफी केली. लास्ट तू टाइम पेस्ट करू नको. हे गाईज आमचं शूट संपलेलं आहे. राधा आणि कृष्णा खूप थकलेत आणि शुभम सरांनी आणि प्रणित सरांनी खूप छान फोटोशूट केले. आणि प्रणित आमचा खास आहे. कोलॅबोरेशन मध्ये टाकला. तुम्ही फोटो बघा, व्हिडिओज बघा, DM नक्की करा ह्या लोकांना.
आणि खूप मजा आली आणि खूप एन्जॉयबल झालं. आज शूट पण छान झालं आणि नक्की ह्याला DM करा. बाय. चला बाय. बाय. सो बाय 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 कर बाय. बाय. चलो बाय बाय अँड थँक्यू सो मच. वेलकम. काय तुझा बाय बोल. तो माझ्या बायचा फॅन झालाय. चल एक्सेप्ट करूया. चला बाय.